या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय धर्माचं पालन करायचं सांगतात. मग प्रश्न निर्माण होतो, धर्म म्हणजे नेमका काय? तर शास्त्र संमतीनं आचरण करून केलेलं कर्म म्हणजे धर्म आहे. जो ज्याला धारण करतो तो त्याचा धर्म. महावैष्णव ज्ञानोबा माऊलींच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. त्या धर्माचं पालन आम्हाला करायचं आहे. आणि हे करत असताना करणे पाखंड खंडन, पाखंडाचं खंडन करायचं आहे. त्याला मारायचं नाही. मारण्यासाठी तर भगवान परमात्मा हा प्रगट होत असतो. आयोनी संभव नोहे काही श्रमे, नाम याचा स्वामी प्रगटला. घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्ता राखी पायापाशी दुर्जनासी संवारे. त्याला मारायचं नाही. मारण्यासाठी भगवान परमात्मा हा प्रगट होतो. फक्त त्याच्या विचारांचं खंडन करायचं. कुणाच्या? पाखंड्याच्या. मग प्रश्न निर्माण होतो, पाखंड म्हणजे काय? जो देवाला मानतो तो धार्मिक आहे, जो देवाला मानत नाही तो अधर्मी आहे. पण एखादा मनुष्य देवाला मानतो, 10-12 माळी गळ्यात घालतो, सात्विक असल्याचा आव आणतो, पण त्याचा अंतःकरण जर विषय वासनेनं भरलेला असेल, असा कोण आहे? असा पाखंडी आहे. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर डोक्याला टिळा, गळ्यात माळा, दिसायला भोळान, खोलून पाहिलं तर पुरा काळा. उतरला बस स्टँडवर रामकृष्ण हरी, मारला खिसान निघाला घरी. असा कोण आहे? असा पाखंडी आहे. अशा पाखंड्याच्या विचारांचं खंडन करायचं आहे. आणि हे करत असताना दुसरं तिसरं काहीच नाही. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. मग साधकाने विचारलं, का हो तुकोबार आहे? एवढ्या सगळ्या गोष्टी असताना, जप आहे, तप आहे, होम आहे, हवन आहे, विधी आहे, सगळ्या गोष्टी असताना या ठिकाणी तुम्ही भगवंताच्याच नामाचं बीज वाढवायचं का सांगतात? तर माणसाला कलियुगामध्ये जर स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी एकमात्र साधन सांगितलेलं आहे, ते म्हणजे भगवंताच्या नामाचं बीज आहे. कलियुगी उद्धारे हरीच्या नामे. आणि ज्याच्या मुखात नाम त्याच्या हातात मोक्ष. भाषा संतांची, मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. मग साधकाने विचारलं, तुकोबार आहे? दादा इफेक्ट द्या ना. मग साधकाने विचारलं, का हो तुकोबार आहे? तुम्ही म्हणता धर्माचं पालन करायचं आहे, पाखंडांच्या विचारांचं खंडन करायचं आहे, आणि हे करत असताना भगवंताच्या नामाचं बीज वाढवायचं आहे. पण का हो तुकोबार आहे? हे करत असताना तुमच्यावर कोणी आरोप केला, आक्षेप केला, प्रश्नांचा भडीमार केला तर? मग तुकोबार आहे म्हणतात, आमच्याकडे ही शस्त्र आहे. पण आमचं शस्त्र कोणतं आहे? तर शब्दरूपी शस्त्र आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच यत्ने शस्त्र करू. शब्दरूपी शस्त्र आहे. ते कसे? टोकदार धारदार बाणासारखे आहे. तसे आमचे उत्तर आहे, तीक्ष्ण उत्तरे. ज्याप्रमाणे क्षत्रिय हाती घेऊन बाण फिरे, त्याप्रमाणे ते नेहमी आम्ही सोबत घेऊन फिरत असतो. पण का हो तुकोबार आहे? धर्माचं पालन सगळ्यांनाच करावं लागणार आहे. पाखंडांच्या विचारांचं खंडन सगळ्यांनाच करावं लागणार आहे. हे करत असताना भगवंताच्या नामाचं बीज सुद्धा सगळ्यांना वाढावं लागणार आहे. धर्माच्या आडकाठी जर कोणी आलं, जसं तसं उत्तर देण्यासाठी सगळ्यांना बांधील राहावं लागणार आहे. काही या ठिकाणी कुणाला सवलत आहे? एखादा गरीब असेल त्याला काहीतरी सवलत, एखादा श्रीमंत असेल त्याला काहीतरी माफी. म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ज्याचा वशिला त्याचे कुत्रे का शिला. असा काही प्रकार तुकोबाराय म्हणता, असा कुठलाही प्रकार या ठिकाणी होणार नाही. कुणाचीही भीड ठेवली जाणार नाही. नाही भीड भार तुका म्हणे साना थोर. काय करायचं? हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. अभंगाचा सरळ भावार्थ विठ्ठल.